So last time we seen the complete emulsifying agents. Like classes we seen emulsifying agents are natural emulsifying agent. Second class is emulsifying agent originated from animal source. Third class is semi-synthetic emulsifying agent. Fourth class synthetic emulsifying agent. Fifth one is inorganic emulsifying agent and last class alcohol. आता मला ह्याचे एक्झाम्पल सांगा तुम्ही. नॅचरल इमल्सिफाइंग एजंट्स मध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स येतात? कीर्तनाला बसल्यासारखे नका बसू, उत्तर देत चला क्लास सारखे. मे बी तुमची एक्झाम ऑफलाईन पद्धतीनेच होईल. 80% चान्सेस आहेत तुमचे. आकाशिया तरंगकांता अगार. येस, ॲकेशिया अगार अजून ट्रायगाकान, पेक्टिन, स्टार्च, इरिश, पेक्टिन, स्टार्च, इरिशमॉस. ओके, त्याच्यापैकी सगळ्यात कमी विस्कॉसिटी असलेला इमल्सिफाइंग एजंट कोणता? एमसीक्यू विचारला तर ॲकेशिया. ॲकेशिया, गुड. नंतर कोण नॅचरल रिसोर्स मध्ये कोणता असा इमल्सिफाइंग एजंट आहे जो एनिमल पासून घेतला जातो? इरिशमास. इरिशमास. ओके. नंतर मला सांगा एनिमल इमल्सिफाइंग एजंट्स मध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स येतात? फुल फॅट, एग यॉल्क, जिलेटिन. पेक्टिन. For orally used emulsifying agent, which emulsifying agent you will use from animal resource? Orally used emulsion साठी, oral emulsion साठी कोणता इमल्सिफाइंग एजंट तुम्ही वापरणार एनिमल रिसोर्स पासूनचा? ओरल. एग यॉल्क. ओके, एग yolk and जिलेटिन. ठीक आहे. वूल फॅट किती % वॉटर ऍब्सॉर्ब करतो? 50%. 50%. गुड. नंतर सेमी सिंथेटिकचे एक्झाम्पल सांगा मला. मिथिल सेल्युलोज, सोडियम कार्बोक्सिमेथिल सेल्युलोज. गुड. मिथिल सेल्युलोज आणि सोडियम कार्बोक्सिल सेल्युलोज. कार्बोक्सिमेथिल सेल्युलोज. ठीक आहे. त्याच्यात मिथिल सेल्युलोज जे आहे, ओके, तर ते कोणत्या टाइपच्या इमल्शन मध्ये वापरतो आपण? हे किती % मध्ये वापरतो? 2%. 2%. सोडियम सीएमसी 0.5 to 1%. ओके, गुड. त्याच्यानंतर सिंथेटिक इमल्सिफाइंग एजंट मध्ये कोणते येतात एजंट्स? नॉन आयनिक. ओके. त्याच्यातला कॅटिओनिक मध्ये कोणतं एक्झाम्पल आहे? मेटालिक. बेन्झोनियम क्लोराइड. येस, बेन्झाल्कोनियम क्लोराइड. इट्स अ क्वार्टर्नरी अमोनियम कंपाऊंड. ओके, अमोनियम कंपाऊंड आहे त्याच्यात, म्हणून बेन्झाल्कोनियम लिहिलंय. 4 ठिकाणी अमोनिया अटॅच आहे म्हणून क्वार्टर्नरी अमोनियम. ओके. बेन्झाल्कोनियम मध्ये बेन्झिन रिंग आहे, एका साइडला क्लोरीन आहे. सो बेन्झाल्कोनियम क्लोराइड. ओके. नंतर नॉन आयनिकचं एक्झाम्पल एखादं? एकच एक्झाम्पल आहे नॉन आयनिकचा. येस, ग्लिसरीन मोनोस्टेरेट. ओके. ऍडव्हान्टेज काय नॉन आयनिकचा? It has wide pH. Used both internally and externally purpose. It is having wide pH range. ओके. मॅक्झिमम pH रेंज मध्ये तो स्टेबल राहतो. ओके. इनऑर्गॅनिक इमल्सिफाइंग एजंटचे एक्झाम्पल काय? Milk of magnesia, magnesium oxide, magnesium oxide, bentonite. बेंटोनाइट इमल्सिफाइंग एजंट कोणत्या टाइपच्या इमल्शन मध्ये वापरतात?
water in oil. W by Water W by O. by O. ओके, बेंटोनेट जे आहे ते दोन्ही टाईपच्या इमल्शन मध्ये वापरतात, O by W ऑल्सो आणि W by O ऑल्सो. डबाय ओके, आणि लास्टली अल्कोहोलचे एक्झाम्पल सांगा. Carbo ester of ठीक आहे, म्हणजे तुमचं इमल्सिफाईंग एजंट कॉन्सेप्ट क्लिअर आहे. ठीक आहे, इमल्शन मध्ये जर एमसीक्यूज मध्ये विचारलं तर इमल्सिफाईंग एजंटला जास्त फोकस केलेलं राहील नेहमी. ठीक आहे, प्रत्येक फॉर्म्युलेशन मध्ये एमसीक्यू जर आले, फॉर्म्युलेशन जेवढे पण पाहिले आपण, पॅरेंटल्स, लिक्विड डोसेज फॉर्म, पावडर, सगळ्यांचे फॉर्म्युलेशन मधले पार्ट जे आहेत त्याचे एक्झाम्पल आणि त्याचा क्रायटेरिया स्पेसिफिक, तो महत्वाचा आहे. एमसीक्यू जर आलं, थेरोटिकल मध्ये एवढा विशेष नाहीये, थेरोटिकल मध्ये तुम्हाला रायटिंग मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, तर फॉर्म्युलेशन सगळ्यांनी फिक्स करून ठेवायचे एमसीक्यू पॅटर्न मध्ये. देन नेक्स्ट जे आहे आपण पाहतोय इमल्सिफाईंग एजंट, विषय संपवले आपण. प्रिझर्वेटिव्ह, जसं मी सांगितलं की O by W टाइप किंवा ज्याच्यात इमल्सिफाईंग एजंट तुमचा कार्बोहायड्रेट क्लास मधून आहे. ओके, त्या क्लासमध्ये तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह जास्त टाकायची गरज आहे, कारण मायक्रोबियल ग्रोथ चांगली होती वॉटर ज्यावेळेस कंटिन्युअस फेज मध्ये असेल त्यावेळेस. बट इन केस ऑफ W by O म्हणजे ऑइल ज्यावेळेस कंटिन्युअस फेज मध्ये आहे तुमचं, त्यावेळेस इमल्सिफाईंग प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज नाहीये ऍडिशनल. ओके, कारण ऑइल मध्ये मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होतच नाही. बट तरी आपल्याला प्रिझर्वेटिव्ह का टाकायचे, इन केस जसं मी सांगितलं, जसं सस्पेन्शन मध्ये पार्टिकल सस्पेंडेड फेज मध्ये असतात, इमल्शन मध्ये ग्लोबल सस्पेंडेड फेज मध्ये असतात. आणि लॉंग स्टोरेज मध्ये जर ठेवलं आपण तर सस्पेन्शन मध्ये केक फॉर्म होतो, म्हणजे सगळी पावडर खाली सेटल होती, आणि इमल्शन मध्ये मात्र ग्लोबल्स वरच्या साईडला फ्लोट होतात. ओके, W by O म्हणजे ऑइल कंटिन्युअस फेज मध्ये असेल त्यावेळेस वॉटर जी आहे ते खाली सेटल होणार, कारण पाण्यावर ऑइल तरंगतं, ऑइलवर पाणी तरंगत नाही. बरोबर, त्यामुळे खाली ऑइलचे असे ग्लोबल्स सेटल झालेले दिसतील, सॉरी वॉटर, आणि त्याच्यात मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते. ओके, त्यामुळं कम्पेअर टू O by W by O मध्ये प्रिझर्वेटिव्ह कमी लागतात. ओके, रिझनिंग मध्ये विचारू शकतात, वॉटर इन ऑइल टाईपच्या इमल्शन मध्ये प्रिझर्वेटिव्ह का कमी लागतात, कारण ऑइल कंटिन्युअस फेज मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ कमी होते, हे तुमचं रिझन असायला पाहिजे. ओके, तो प्रिझर्वेटिव्ह बद्दल आपण बोलत असताना सांगितलं इमल्सिफाईंग एजंट मध्ये आपले प्रोटीन्स येतात, कार्बोहायड्रेट्स येतात, अल्कोहोल मधले स्टेरॉल्स पण आहेत. ओके, किंवा नॉन आयनिक सर्फॅक्टंट ज्याचं वाईड पीएच रेंज आहे. ठीक आहे, अशा टाईपचे जे इमल्सिफाईंग एजंट आहे याच्यामध्ये खूप जास्त चान्सेस असतात मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह ऍड करायची गरज राहते. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम जर एकदा आले इमल्शन मध्ये तर ह्याच्यावर इमल्शनवर काय इफेक्ट होतो, तर इमल्शनचा कलर, ओडर चेंज होऊ शकतो. ओके, ऑइल्सला आपल्या रॅन्सिड नेचर असतो, माहिती आहे रॅन्सिडिटी सगळ्यांना, ऑक्सिडेशन होतं. ओके, वास येतो काही दिवसांनी. तर हे मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन असतं, मायक्रोबियल्स मुळे हे चेंजेस होतात, त्याच्यात कलर पण येतो, ओडर पण येते, टेस्ट पण चेंज होऊ शकते. ओके, आणि व्हाईट कलरचं इमल्शन राहतो तो डिस्कलर पण होऊ शकतो, पूर्णपणे ट्रान्सपरंट पण होऊ शकतो. ओके, सो हे कलर चेंजेस होऊ शकतात, आणि हे काय एकदम चेंज होत नाही, जसं जसं मायक्रोबियल ग्रोथ होती त्यानुसार हे चेंजेस सस्टेनिंग म्हणजे हळूहळू चेंजेस सुरुवात व्हायला चालू होते. त्यामुळे काय होतं, पेशंट मध्ये कन्फ्युजन येतं की बाबा हे काय झालं, मायक्रोबियल ग्रोथ व्हायला लागली म्हणजे घ्यायचंय का नाही घ्यायचं मेडिसिन, ही त्यांना कन्सेप्ट माहित नसते, कारण लिफलेट मध्ये आपण सांगत नाही की याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ झाली तर असं होऊ शकतं वगैरे. फक्त आपण त्याच्यात काय लिहिलेलं असतं की जर सील तुमचं ब्रेक असेल तर डिस्कार्ड करा ते फॉर्म्युलेशन, जर सील पॅक असेल तर मेडिसिन वापरा. बट जर सील पॅक असेल आतमध्ये प्रिझर्वेटिव्ह तरी तुमचे मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते, कारण कंटेनर तुमचे स्टरलाइज नाही राहत. ओके, ओरल डोसेज फॉर्म मध्ये कोणताच कंटेनर स्टरलाइज नाही राहत, त्यामुळे मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते आणि हे चेंजेस तुम्हाला पाहायला भेटू शकतात. सो मेनली इमल्शन मध्ये मायक्रोबियल ग्रोथ कशा टाईपने होऊ शकते,
ते फॅक्टर्स पाहू आपण कोणकोणत्या टाईपने. पहिली गोष्ट तुमचं इक्विपमेंट जर क्लिनिंग नसेल, ओके, पहिली गोष्ट तुमची क्लिनिंग. ज्यावेळेस तुम्ही मॅन्युफॅक्चर करता इमल्शन, ओके, इमल्शन मॅन्युफॅक्चर करताना इक्विपमेंट जर क्लीन नसतील, तुम्हाला प्रत्येक वेळेस इक्विपमेंट सरफेस ऍक्टिव्ह एजंट्सने क्लीन करून नंतर प्युरिफाईड वॉटर लास्ट स्टेपला मारून क्लीन करून मग मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करावी लागते लिक्विड्स मध्ये. ओके, पण जर क्लिनिंग नसेल तर तुमचा मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकता. सेकंड, तुमचं इमल्सिफाईंग एजंटच. ओके, आपण पाहिले भरपूर इमल्सिफाईंग एजंट आपण नॅचरल रिसोर्स पासून वापरतोय. ओके, नॅचरल रिसोर्स मध्ये आपण क्रूड ड्रग मध्ये पण पाहिलं, इट शुड बी ड्राईड. ओके, म्हणजे त्याच्यात मॉइश्चर काहीच नसायला पाहिजे. मॉइश्चर असला बॅक्टेरिया होणार, आणि तेच जर आपण नॅचरल रिसोर्स पासूनचे विदाउट ड्राईंग जर ती पावडर वापरली तर त्यातली मॉइश्चर झालेली जे पार्ट आहे त्याच्यात मायक्रोबियल ग्रोथ असू शकते. म्हणजे तुमचा इमल्सिफाईंग एजंट कॉन्टॅमिनेटेड असतो. ओके, हा कॉन्टॅमिनेटेड जर तुम्ही इमल्सिफाईंग एजंट इमल्शन मध्ये वापरला त्यावेळेस पण तुमचं मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते. तिसऱ्या कंडिशन मध्ये ऑइल इज टू वॉटर. हा खूप महत्वाचा फेज आहे. पहिली गोष्ट, जर ऑइल आणि वॉटर याचं प्रॉपोर्शन जरी चेंज झालं तरी तुमचं इमल्शन प्रॉपर बनत नाही. ओके, इमल्शन बनतच नाही. मग तो जो रेशो असतो ऑइल इज टू वॉटरचा रेशो, प्रत्येक ऑइल साठी रेशो वेगळा राहतो. आपण पाहणार आहे प्रिपरेशन पण, त्यावेळेस त्याच्यात रेशो मध्ये बद्दल पाहू आपण. ठीक आहे, सो ऑइल आणि वॉटरचा रेशो जरी कमी जास्त झाला त्या केस मध्ये पण तुमचा इमल्शन खराब होऊ शकतो. ओके, चौथ्या एक्झाम्पल मध्ये तुमचं वॉटर. ओके, कोणतंही लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तरी आपल्याला वॉटर खूप महत्वाचं आहे. वॉटर जर तुमचं कॉन्टॅमिनेटेड असेल म्हणजे विदाउट टेस्टिंग जर आलं असेल, ओके, पॅरेंटल्स नंतर आपण स्टरलाइज करतोय त्यामुळे मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन खूप कमी व्हायचे चान्सेस आहे. बट प्युरिफाईड केस मध्ये, प्युरिफाईड वॉटर मध्ये पण लिटिल अमाऊंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ऍक्सेप्ट करू शकतो. बट आपण टेस्टिंग केलीच नाही आणि त्याचं जर काउंटिंग पुढे असेल, जास्त असेल, तर त्या केस मध्ये पण तुमचा खराब होऊ शकतो. आणि लास्टली पीएच. ओके, पीएच मध्ये पण ज्यावेळेस पीएच तुमचा बेसिक पीएच जास्त असतो त्या केस मध्ये पण तुमचा मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त राहतात. ज्यावेळेस तुम्ही कल्चर मीडियम पण बनवतात, ओके, त्यामध्ये पण लिहिलं होतं टेस्टिंग टाकतो, आगार टाकतो, पीएच ऍडजस्ट करतो कल्चर मध्ये. ओके, का ऍडजस्ट करतो? कारण त्याच्यात बॅक्टेरिया ग्रोथ व्हायला पाहिजे. त्याला आपण प्रोत्साहन देतो की मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर वाढा बाबा तुम्ही जास्त, आणि आम्हाला दिसू द्या आहे का नाही. दॅट इज द कल्चर मीडियम. ओके, तर ह्याच्यामध्ये पीएच खूप मॅटर करतो. आपल्याला पीएच असा ठेवायचे की ज्याच्यात मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही. ओके, डिपेंडिंग ऑन ऑइल आणि वॉटर रेशोवर डिपेंड आहे आपल्याला पीएच किती पाहिजे. ठीक आहे, तर ह्या 5 गोष्टी आहे ज्याच्यामुळे तुमचं इमल्शन खराब होऊ शकतो. ओके, इमल्शन साठी तर ह्या गोष्टी रेक्टिफाय करण्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला? पहिली गोष्ट क्लिनिंग ऑफ इक्विपमेंट करावं लागेल, प्रॉपर क्लिनिंग. ओके, नंतर इमल्सिफाईंग एजंटचं टेस्टिंग करावी लागणार. ओके, टेस्टिंग करावी लागणार की त्याच्यात बाबा आहे का मायक्रो ऑर्गॅनिझम काही. कारण आपण इमल्सिफाईंग एजंट प्रिपरेशन मध्ये काय, आयदर तुम्ही ऑइल किंवा वॉटर दोन्ही पैकी कोणत्या तरी सोबत तुम्ही ते इमल्सिफाईंग एजंट मिक्स करताय. ऑइल असेल तर नो प्रॉब्लेम, ऑइल मध्ये जास्त फास्ट ग्रोथ होत नाही मायक्रो ऑर्गॅनिझमची. बट मग जर असेल आणि तुमचं इमल्सिफाईंग एजंट जर कॉन्टॅमिनेटेड आहे तर त्या केस मध्ये तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ होऊ शकतात. ओके, म्हणजेच आपल्याला इमल्सिफाईंग एजंट टेस्टेड करायचंय ऍज वेल एज वी हॅव टू यूज स्टँडर्ड इन्ग्रेडियंट. ओके, स्टँडर्ड इन्ग्रेडियंट तुम्ही प्रॅक्टिकल करताना मी तुम्हाला सांगायचो, तुम्हाला नव्हतं सांगत, तुमच्या सिनियर्सला छोटीसला. आता तुम्ही आले नाही छोटीच्या प्रॅक्टिकल यावेळेस, तर केमिकलचे डबे पाहायला सांगत, त्याच्यावर लिहिलेलं राहते की प्युरिटी 99.9%. हे कुठून असतं? कारण हे जे केमिकल्स आहेत स्टँडर्ड ग्रेड्सचे. ओके, लॅब ग्रेड लिहिलेलं राहते वरती, बट खाली प्युरिटी त्याचं दिलेली असते 99.7 किंवा 98.1 किंवा 95 पण असतो.
ओके, दॅट मीन्स these आर द स्टँडर्ड केमिकल्स, म्हणजे त्याची टेस्टिंग ऑलरेडी झालेली, प्युरिटी त्याची पाहिलेली आपण. तिसरी गोष्ट, ऑइल इज टू वॉटर इज टू गम. हा रेशो कधीच चुकवायचा नाही. इट शुड बी स्टँडर्ड अकॉर्डिंग टू फॉर्म्युलेशन. ऑइल इज टू वॉटर इज टू गम. OWG. ओ माय गॉड नाही, OWG. एम ला उलटा केलं, OWG. हा असाच रेशो राहतो नेहमी. ऑइल इज टू वॉटर इज टू गम. ओके, बऱ्याच जणांना रेशोची व्हॅल्यू माहित होती, 4:2:1, बट वरती काय असतं, वॉटर इज टू ऑइल इज टू गम लिहून ठेवतात. असं नाही करायचं, ऑइल इज टू वॉटर इज टू गम लास्टली. ठीक आहे, हा रेशो स्टँडर्ड असायला पाहिजे टू मेक प्रॉपर इमल्शन. नंतर चौथ्या गोष्टी, वॉटर जे आहे तुमचं बॉईल आणि कूल केलेला पाहिजे. वॉटर जो आहे तुमचा बॉईल अँड कूल इन केस ऑफ लिक्विड्स ओनली. लिक्विड मध्ये आपण वॉटर वापरतो, टॅबलेट मध्ये पण वॉटर वापरतो. ओके, बट टॅबलेट मध्ये काय करतोय आपण, पुढे जाऊन आपल्याला हिटिंग प्रोसेस पण आहे, ड्राईंग प्रोसेस. बरोबर, ड्राईंग मध्ये आपण हिटिंग वापरणार आहे. स्पीड ड्रायर वापरतात किंवा ट्रे ड्रायर वापरतात किंवा अजून प्रोसेस वापरतात दुसरे. ठीक आहे, मायक्रोवेव्ह वगैरे, नंबर ऑफ टेक्निक्स आर देअर ड्राईंगचे. तर त्याच्यामध्ये काय होतंय, तुमचं वॉटर ऑलरेडी स्टरलाइज होऊन जातं, म्हणजे वेपर्स निघून जातात वॉटरच्या, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण निघून जातात. त्यामुळं सॉलिड्स मध्ये तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचे खूप कमी चान्सेस असतात कम्पेअर टू लिक्विड्स. ओके, लिक्विड्स मध्ये तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम खूप फास्ट ग्रोथ होऊ शकते. सो वॉटर जे वापरतोय आपण, आयदर बॉईल अँड कोल्ड वॉटर घ्या, किंवा काही प्रोसेस मध्ये तुम्हाला डायरेक्ट हॉट वॉटर मध्येच बनवायचं आहे. ओके, सो वॉटर शुड बी बॉइल्ड अँड कूल्ड. नंतर तुमचे कंटेनर्स अँड क्लोजर्स. ओके, 6वा पॉइंट, कंटेनर अँड क्लोजर. इट्स thoroughly clean with this water. ठीक आहे, जे आपण फ्रेशली बॉईल अँड कोल्ड वॉटर केलंय त्याच्यामधूनच तुमचं कंटेनर्स पण क्लिनिंग करून घ्यायचे. ओके, म्हणजे जर काही अमाऊंट ऑफ बॅक्टेरिया असेल तर ते वॉटरला स्टिक होऊन नाही राहणार, ते वॉटरमध्ये जातील, कारण वॉटरमध्ये फास्टली ग्रोथ होतात, आणि ते वॉटर आपण डिस्कार्ड करतो, म्हणजे क्लिनिंगच करतोय. ओके, त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमचे कंटेनर क्लोजर्स मधून वॉश आउट होऊन जातील बाहेर. ठीक आहे, आणि पीएच जो आहे ऍज पर प्रिस्क्राईब, म्हणजे आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. पीएच आपल्याला कसं ऍडजस्ट करतो आपण, बफरिंग एजंट ऍड करून. ओके, काय होतं, ठीक आहे, हे तुमचे इमल्शन स्टेबिलाईज करायचे 6 फंडे. ओके, 5 असे फॉर्म्युले सांगितले की मी, ज्याच्यामुळे तुमचं इमल्शन खराब होऊ शकतो. बट हे 6 जे आहेत, हे याच्यामुळे तुमचं इमल्शन स्टेबल राहण्यासाठी मदत होते. ओके, प्रिझर्वेटिव्हचं मेन काय आहे, तुमचं फॉर्म्युलेशन स्टेबल राहिलं पाहिजे. मेन रोल ऑफ प्रिझर्वेटिव्ह, कोणत्या टाईपचं प्रिझर्वेटिव्ह, कोणत्याही टाईपचं फॉर्म्युलेशन असो, त्याचा मेन रोल असतो, युअर फॉर्म्युलेशन मस्ट बी स्टेबल. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत पण ऍक्ट नाही व्हायला पाहिजे, नॉन टॉक्सिक पाहिजे, नॉन इरिटेंट पाहिजे, केमिकली इनर्ट पण पाहिजे, म्हणजे तुमचं जे कंटेंट आहे त्याच्यासोबत त्याचं रिएक्शन नाही पाहिजे प्रिझर्वेटिव्हची. ओके, हे जनरल प्रॉपर्टीज आहेत प्रिझर्वेटिव्ह. दरवेळेस मी एक्सप्लेन नाही करणार. ओके, हे झालं प्रिझर्वेटिव्ह बद्दल. तर प्रिझर्वेटिव्हचे एक्झाम्पल कोणते येतात, बेन्झोइक ऍसिड आपण एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरू शकतो. ओके, पर्सेंटेज जर नाही लक्षात राहिले तरी काही हरकत नाही. बेन्झोइक ऍसिड वापरतो 0.1 to 0.2% ऑफ द फॉर्म्युलेशन. नंतर दुसरा आपण वापरतो मेथिल पॅराबेन इज टू प्रोपिल पॅराबेन. बघा, हे दोन्ही जे आहेत, मेथिल पॅराबेन इज टू प्रोपिल पॅराबेन, हे दोन्ही नेहमी रेशो मध्ये वापरले जातात, 2:1 हा रेशो असतो. कोणत्याही टाईपचं फॉर्म्युलेशन असतो तुमचं लिक्विड मध्ये, ओके, किंवा सॉलिड्स मध्ये पण, हा नेहमी कॉम्बिनेशन मध्ये वापरला जातो. मिथिल पॅराबेन अँड प्रोपिल पॅराबेन 2:1 रेशो राहतो त्याचा. त्याच्यानंतर तुमचा क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म आपल्याला हेल्थ वाईज तेवढा
चांगलं नाहीये. क्लोरोफॉर्म आपण इनहेल केलं तरी आपल्याला माहिती आहे नॉझिया वगैरे टाईपचं फिलिंग येतात. बट इन सम केस क्लोरोफॉर्मच आपल्याला स्टँडर्ड स्टॅबिलायझेशन देऊ शकतो. कारण मे बी हे दोन जे आहेत हे तुमच्या केमिकल सोबत रिएक्टिव्ह असू शकतात. तर त्या केसमध्ये क्लोरोफॉर्म आपल्याला यूज करावा लागतो. देन सेट्रिमाइड, क्लोरोप्रेसोल हे पण ऍज अ इमल्सिफाइंग एजंट ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरू शकतो. सेट्रिमाइड आणि क्लोरोप्रेसोल. ओके, हे दोन पण आपण ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरू शकतो. पर्सेंटेज, क्वांटिटी नाही लक्षात राहिली नो प्रॉब्लेम. प्रॉपर्टीज विसरायच्या नाहीये. इमल्शनची स्टॅबिलिटी कशामुळे बिघडते आणि इमल्शन स्टेबल राहण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे, पॉइंट लिहिलेले आपण 6. या गोष्टी प्रिझर्वेटिव्हच्या कॉन्सेप्ट मध्ये लिहिणं तुम्हाला मस्ट आहे थेरॉटिकल पेपर मध्ये. ओके, आणि हे एक्झाम्पल. ओके, याच्यानंतर अँटीऑक्सिडंटचा रोल काय राहतो ते पाहू आपण. प्रिझर्वेटिव्ह क्लिअर आहे. अँटीऑक्सिडंट आता ड्युरिंग स्टोरेज ऑफ इमल्शन मध्ये तुमचे ऑइल कंटेंट मध्ये तुमचे फॅट्स वगैरे पण येऊ शकतात. ओके, इमल्शन कंटेनिंग एनिमल सोर्स ऑर फॅट्स. ओके, हे जे आहे ऑइल कंटेनिंग पार्ट किंवा काही काही प्लांट ओरिजिन पण. ओके, याच्यामध्ये तुमचा कंटेंट जरी असेल, ऑइल जर तुमचा कंटेंट असेल आणि किंवा मग इमल्सिफाइंग एजंट जे तुमच्या फॅट कॅटेगरीतून आहे, जसं तुमचं वूल फॅट वगैरे. हे काय होतात, हे तुमचे ऑक्सिडेशन मध्ये जाऊ शकतात. ओके, जसं मी सांगितलं ऑक्सिडेशन खूप फास्ट होतं. आपण वॉटर आणि ऑइल दोन्ही घेतोय. वॉटर काय करतो, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि ऑइल रिड्युसिंग एजंट आहे. ओके, ऑइलचं स्वतःचं ऑक्सिडेशन पण होऊ शकतो, वॉटरच त्याचं ऑक्सिडेशन करतो. ओके, सो त्या केसमध्ये काय होतं, आपल्याला सुटेबल अँटीऑक्सिडंट ऍड करायची गरज पडते. ओके, अँटीऑक्सिडंट कोणत्या टाईपचे एक्झाम्पल पाहू आपण ऑक्सिडेशन मध्ये. अँटीऑक्सिडंट कोणत्या टाईपचे एक्झाम्पल राहतात स्टँडर्ड सांगतो, जो लॅब मध्ये पण वापरला जातो, खूप कॉस्टली पण येतो. गॅलिक ऍसिड, तुमच्या गार्लिक मधला कंटेंट, केमिकल कंटेंट गॅलिक ऍसिड. ओके, as well as ascorbic acid also we can use as a antioxidant. Okay, other than this तुम्ही प्रोपिल गॅलेट, ओके, टोकोफेरॉल हे पण वापरू शकता. प्रोपिल गॅलेट, ओके, गॅलिक ऍसिड हे प्रोपिल गॅलेट किंवा मग तुम्हाला टोकोफेरॉल. ओके, बऱ्याचशा लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये तुम्हाला हे टोकोफेरॉल दिसेल ऍज अ अँटीऑक्सिडंट. ओके, कंटेंट वाचत जा, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युलेशन घेताय त्याच्यात लिहिलेलं राहतं इट कंटेन्स, खाली इन्ग्रेडियंटचे नाव राहतात. काही काही टाईपच्या फॉर्म्युलेशन मध्ये सगळे इन्ग्रेडियंट येतात, काही टाईपच्या फॉर्म्युलेशन मध्ये फक्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स लिहिलेले राहतात. ओके, सो ट्राय टू फाइंड आउट टोकोफेरॉल कशा कशात राहतो. तुमच्या माहितीसाठी, अभ्यासासाठी नाहीये. ज्यावेळेस पण मेडिकलला प्रॅक्टिसला जातात त्यावेळेस सुटिकचं बुक वाचून मग जात जा, फॉर्म्युलेशन पाहत जा, त्याच्यातले कंटेंट्स पाहत जा. ओके, तर हे एक्झाम्पल्स आहेत. तर ऍक्च्युअल अँटीऑक्सिडंटचे प्रॉपर्टी कशा असायला पाहिजे, आयडियल प्रॉपर्टीज. ओके, सो इट शुड बी सोल्युबल और डिस्पर्सिबल. बघा, आपण इमल्सिफाइंग एजंट वापरतोय दोन्ही फेज एकत्र आणण्यासाठी, ठीक आहे, ग्लोबल फॉर्म मध्ये बनवण्यासाठी. बट तुमचा जो अँटीऑक्सिडंट आहे तो वॉटर मध्ये किंवा ऑइल मध्ये कोणत्या तरी एका फेज मध्ये सोल्युबल किंवा डिस्पर्सिबल फेज मध्ये पाहिजे. एक आयदर कंटिन्युअस फेज असेल तर सोल्युबल व्हायला पाहिजे, डिस्पर्सिबल फेज असेल तर डिस्पर्स पण व्हायला पाहिजे त्या इनर फेज मध्ये. ओके, अँटीऑक्सिडंटचा हा पहिला रोल आहे, पहिली आयडियल प्रॉपर्टीज आहे. सेकंड आयडियल प्रॉपर्टी, इट शुड बी वर्क इन लो कॉन्सन्ट्रेशन. जेवढे पण अँटीऑक्सिडंट्स आहे हे खूप कॉस्टली असतात. ओके, कॉस्टली पण असतात आणि अनस्टेबल पण असतात. नुसत्या नॉर्मल एअर मध्ये पण त्याचा ऑक्सिडेशन होऊ शकतो.
ओके, त्यामुळे त्याला फॉर्म्युलेशन मध्ये ठेवावं लागतं, खूप एअरटाईट कंटेनर्स मध्ये ठेवावं लागतं. मे बी त्याच्यानंतर ते हायग्रोस्कोपिक होऊन जातात, कलर चेंज होऊन जातो, क्रिस्टल असेल तर लिक्विड होऊन जातं. ओके, नंबर ऑफ चेंजेस होतात जर ऑक्सिडेशन झालं तर. सो त्याला कॉस्टिंग खूप जास्त असते स्टोरेज कंडिशन मध्ये. तो त्याला यूज करताना लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये जेवढं चांगलं वापरता येईल तेवढं वापरायचं आहे. नंतर तुमच्या आवडीचं आहे, इट शुड बी नॉन टॉक्सिक, नॉन इरिटंट, देन इट शुड बी compatible with other ingredients, and then it should be colorless, tasteless, अजून काय असतं, odorless. ओके, हे 3 प्रॉपर्टी पाहिजे. कलरलेस जे आहे ते सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये पाहिजे, कारण इमल्शनला कलर व्हाईट येतो. ओके, अदर दॅन व्हाईट कलर आपल्याला इमल्शन पाहायला भेटणार नाही दुसरे कोणते, बिकॉज त्याच्यामध्ये आपण 2 फेज एकत्र करतोय. एकाला जरी कलर आपण सोल्युबल टाकला तर दुसऱ्या फेजला कलर येणार नाही, ते अनइवन दिसेल कलर्स मध्ये. सो तुम्ही जे बाकीचे इन्ग्रेडियंट टाकताय ते कलरलेस पाहिजे, टेस्टलेस पाहिजे आणि ओडरलेस पाहिजे. These are the main ideal properties of antioxidants. Okay. Lastly, flavors. Okay. जर आपल्याला कलर टाकायचा असता, कलर किंवा स्मेल साठी, तर आपण इथे लिहिलं असतं ऑर्गॅनोलेप्टिक. ओके, ऑर्गॅनोलेप्टिक एजंट्स. ओके, बट आपण इमल्शन मध्ये कधीच हे नाही टाकत, कलर वगैरे नाही टाकत, आपण फक्त त्याचे फ्लेवर्स असतात. सो मोस्टली यूज फ्लेवर इज व्हॅनिला. व्हॅनिला फ्लेवर का टाकतोय आपण याच्यात, कारण आपल्या ह्याला फॉर्म्युलेशनला व्हाईट कलर येलेला आहे. ओके, त्यामुळं व्हॅनिला और फ्लेवर मध्ये त्याचं केमिकल नेम काय आहे, व्हॅनिलिन. ओके, व्हॅनिलिन आपण ऍज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून यूज करतो. अदर दॅन दिस व्हॅनिलिन जे आहे, ओके रेणुकाला ऍड करा ना. येस, रेणुकाला ऍड करा ना, ती होत नाही. टाइम पण संपत आला आहे.